हॅलो गाईज, आता आपण पाहूयात सी मध्ये एक कोड. जसे की आता सी मध्ये आपण मध्ये बघूयात. नंतर आपण डायनामिक मध्ये युजर कडनं कसं इनपुट घेऊन कसं ऍडिशन करायची ते बघूयात. आधी आपण सिम्पली ऍडिशन बघूयात दोन नंबर्सची. तर सगळ्यात पहिला आपल्याला एक हॅश इन्क्लूड stdio.h. तर आता stdio.h ही काय आहे? तर ही आपली हेडर फाईल आहे. ही आपल्याला सी मध्ये यूज करायला लागते. हा सीच्या सिंटॅक्स मध्येच इन्क्लूड आहे. std म्हणजे स्टँडर्ड, io म्हणजे इनपुट आउटपुट, .h म्हणजे हेडर फाईल. त्यानंतर येतो आपला इंट मेन, आपला मेन फंक्शन. ठीक आहे, मेन फंक्शन हा इथून सुरू होतो. त्यानंतर आपण यूज करतो कर्ली ब्रेसेस. ओपनिंग कर्ली ब्रेसेस ह्याच्यामध्ये आपण आपला सगळा लॉजिक वगैरे सगळं आपण यात लिहितो. सगळ्यात पहिला आपल्याला व्हेरिएबल्सला डिक्लेअर करावं लागतं की ज्यांना ज्यांना आपण प्रोग्राम मध्ये यूज करणार आहोत. आणि आधी आपण लिहितो त्याआधी डेटा टाईप, की इंट लिहू शकतो, कॅर लिहू शकतो, किंवा तुम्हाला इंटिजर पाहिजे, कॅरेक्टर्स पाहिजे, त्यासाठी आपण लिहितो इंट. आता व्हेरिएबल्स आपल्याला दोन लागतील, दोन ऍडिशन करायचे म्हणून ए बी. ठीक आहे. आणि एक आणखीन लागेल जो आपल्याला लॉजिक दाखवायला यूज होईल, जो आपली ऍडिशन शो करेल. सगळ्यात पहिला आपण स्टॅटिक बघतोय, त्यामुळे आपण ए ची व्हॅल्यू इथंच इनिशियलाइज करून टाकूयात आणि बी ची सुद्धा व्हॅल्यू इथं आपण इनिशियलाइज करून टाकूयात. ऍडिशन शो करायला लॉजिक काय असणार की दोन्ही व्हेरिएबल्सला ऍड करा. सो ए प्लस बी. आता हे झालं आपला लॉजिक. आता आपल्याला प्रिंट करायचंय. सो प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंट एफ हा फंक्शन यूज करतो सी मध्ये. सो आपण इथे डबल कोटेशन मध्ये जे लिहितो ते आपलं प्रिंट होतं. सो आपण लिहूयात ऍडिशन इज. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला इथं आउटपुट स्पेसिफायर लिहिण्याची गरज आहे. आता इंटिजर घेतला आहे म्हणल्यावर ना %d ह्या डबल कोटेशनच्या बाहेर घेऊयात आपण कॉमा, आणि जो व्हेरिएबल आपण लॉजिकला यूज केलाय तो इथं देऊयात. आणि नंतर यूज करूयात सेमिकोलॉन. इथे आपला कोड लिहून झाला आहे. आता तो कोड आपल्याला जायचं सेव्ह मध्ये. सेव्ह मध्ये जाऊन तुम्हाला हवं त्या फोल्डरवर तुम्ही सेव्ह करू शकता. तर मी इथं इथं सेव्ह करते डॉक्युमेंट्सच्या मध्ये. ठीक आहे. आता नाव देऊयात ऍड आणि सी एक्सटेन्शन यूज करूयात आणि त्याला करूयात सेव्ह. सेव्ह केल्यानंतर आता इथं रन अँड कंपाईल वर जाऊन आपण त्याला कंपाईल करूयात. सो बघा, 10+20 चा आउटपुट आला आहे आपला 30. असं आपण दोन व्हेरिएबल्स साठी केलं आहे. असं आपण कितीही व्हेरिएबल्स साठी बघू शकतो. आता याच प्रकारे आपण स्टॅटिक मध्ये पण करू शकतो. सो आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया. थँक्यू गाईज. ओके.